नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व चांगलेच असताल. तर व्हिडिओच्या स्टार्टिंगवरूनच तुम्हाला कळलं असेल की आम्ही कुठे निघालो आहे. तरी सुद्धा मी परत सांगतो. सो गाईज, आम्ही निघालो आहे माथेरानच्या दिशेने. ॲक्च्युली खूप वर्ष झाले माथेरानला जायचं होतं, पण असा योग लागत नव्हता आणि आज नेमका योग लागला आहे. सो आम्ही आता त्या ठिकाणी चाललो आहे. या ट्रिपमध्ये आम्ही टोटल 4 जण आहे. अखिल, अक्षय, मी आणि शुभम. ॲक्च्युली 6 जणांची ट्रिप होती, पण त्यातल्या 2 जणांना काही काम आले आणि त्यामुळे ते येऊ नाही शकले. पाहायला गेलं तर ही आमची पावसाळ्यातली पहिलीच ट्रिप आहे आणि अशा ठिकाणाहून चाललो होतो ना, जिथे पावसाळ्यात खूप सुंदर सुंदर दृश्य पाहायला भेटतात. पुण्यापासून माथेरानचे डिस्टन्स 120 का 130 किलोमीटर आहे, जे की माझ्या घरापासून डिस्टन्स दाखवत होतं 118 किलोमीटर. आणि जाताना आपल्याला खंडाळा घाट मार्गे जावं लागते. तुम्ही जर खंडाळा घाटाला संडे राईडला वगैरे आला असाल तर तुम्ही भरपूर लोकांकडून या बंगल्याबद्दल स्टोरीज ऐकल्या असतील. हा बंगला आहे आयशा बंगला गाईस. हा लोणावळ्याचा मोस्ट हॉन्टेड बंगला मानला जातो आणि या बंगल्यामधले एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये 80च्या काळची रोल्स रॉयस आहे. लोकसकडून अशी माहिती कळली की या बंगल्याच्या गेटला जर तुम्ही टच कराल ना, तर तुमचं लक खूप खराब होऊ लागतं. म्हणजे एक नसकुंडी लागल्यासारखं आहे. त्यामुळे आम्ही तिथं जास्त वेळ थांबलो नाही आणि आमची राईड कंटिन्यू करायला लागलो. असं वाटायला लागले की आपण महाबळेश्वरला आलेलो आहे, पण हे महाबळेश्वर नाही, हे खोपोली गावात जाण्यासाठीचा हा मार्ग आहे. आणि इथून आपण चाललो आहे खंडाळा घाटामध्ये. आणि खंडाळा घाटातले जो सीन असणार आहे तो तुम्ही पाहून तर येडेच होणार आहेत. बघा तुम्ही, कोराही कोरा, पूर्ण कोरा कोरा, म्हणजे पूर्ण कोरा आहे. आता मी आहे प्रॉपर खंडाळ्यामध्ये आणि पूर्ण धुकं झालेलं आहे. गाडी 20 किलोमीटर पर आवर स्पीडने चालवायला, 20 किलोमीटर्स पर आवरनी गाडी चालवतो आता आम्ही. अशा ठिकाणी आल्यावरती मला फक्त एकच गाणं खूप असं गाऊशी वाटतंय, तेरे नैना सेन्सर. मधूनच अखिल कांबळेच्या अंगातले सिंगर जागा झाला आणि त्यामुळे मी जरा गाडी साईडला घेऊन व्ह्यू बघायला लागलो. धुके एवढे होते ना काहीच की समोरचं काहीच दिसत नव्हतं. समोरचा रोड पाहता ना काहीच, तो मुंबई पुणे महामार्ग आहे. तिथले देखील गाड्या एकदम स्लो चालू होत्या कारण समोरचं काहीच दिसत नव्हतं. आणि त्यानंतर मग आम्ही खोपोली घाट उतरून खाली आलो तर हा नजारा पाहायला भेटला गाईस. तुम्हाला वॉटरफॉल जर काउंट करता आले तर करा, कारण मी तर या ठिकाणी कमीत कमी 50 वॉटरफॉल तर काउंट केले होते. हे नेमकं विषय काय मला काय कळणार. पुतळे लावले. 1FM वर्ल्ड, अच्छा फिल्म आहे रे. थोड्याच पुढे गेले नंतर माथेरानला जाण्यासाठीचा घाट जो लागतो ना काहीच, तो खूपच सुंदर आणि तेवढाच भयानक सुद्धा आहे. कारण हा घाट आहे ना एकदम स्टीप चढायचा आहे आणि इथले जे नजारे आहे ना एक नंबर आहे. तुम्ही मस्त इथं जावा पावसाळ्यामध्ये. माहिती थोडीशी वाट लागेल, पण पावसाळ्यात जाण्याची जी मजा आहे ना ती वेगळीच आहे. आणि तेही 2 व्हीलरवर. 4 व्हीलरवर जाऊ नका, कारण 4 व्हीलरवर जर तुम्ही गेला तर तुम्हाला खूप ट्रॅफिक लागेल त्या ठिकाणी. सो अशा प्रकारे आम्ही प्रवास वगैरे करून माथेरानला पोहोचलो. तिथं पोहोचल्यानंतर 150 रुपीज तिकीट काढली पर पर्सन आणि त्यानंतर आम्ही पुढे जायला लागलो. सो या ठिकाणी असे एंट्रन्स ह्या प्रकारचं आहे, असं केज सारखं बनवलेलं आहे. आणि इथून पुढे गेलेत की आपल्याला कॅब्स वगैरे पण लागतील. खूप पाऊस होता त्या दिवशी, कंटिन्यू आम्ही भिजतच चाललो होतो. आय गेस दुसऱ्या दिवशी तर मी आजारीच पडलो होतो. आमच्या ग्रुपमधला सगळ्यात हुशार माणूस हा अखिल कांबळेच होता, कारण त्यांनी एकट्याने फुल रेनकोट घेऊन आला होता. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग गाईज, जाताना कॅश कॅरी करा, कारण माथेरानला रेंजचा खूप इश्यू आहे. सो आम्ही थोडी कॅश कॅरी केली होती आणि मग तिथं आम्हाला थोडी बोरे वगैरे दिसली होती. सो विचार केला की बोरं खात जाऊया. अशी बोरं, शेंगदाणे, पेरू वगैरे होतं. एक स्टार फ्रूट नावाचं फळ होतं, मी पहिल्यांदाच पाहिलं, ते आता तुम्हाला दिसत असेल. मग त्यानंतर आम्ही मग बोरं घेतली, इच 2 ते 3 बोरं घेतली. ही बोरं थोडीशी सुकल्यासारखी होती, मी पहिल्यांदाच खाल्ली. तशी चितगळल्यासारखी बोरं होती. यांना टेस्ट नव्हता, काहीच नव्हतं, पण ऑप्शन नव्हता, आता खावं लागलं तेच. माथेरानला यायचं तर एक मेन उद्देश होता की या ठिकाणी एक कड्यावरचा गणपती आहे, तर तो आम्हाला पाहायचा होता. आणि त्याची मी रील पाहिली होती, तर त्यामध्ये खूप चांगली इन्फॉर्मेशन दिली होती
की माथेरानला आल्यावर ऑटो वगैरे तुम्हाला भेटतील. इथून 35 रुपीज घेतात ते पॉईंट फिरवण्यासाठी जवळपासचे. पण आम्हाला ट्रेक करायची होतं, सो त्यासाठी आम्ही रिक्षा अवॉइड केली. आणि त्या ठिकाणी घोडे पण होते पॉईंट्स फिरवण्यासाठी, पण आम्ही ते अवॉइड केले. आणि त्यानंतर हळूहळू आम्ही पुढं गेलो. त्या ठिकाणची जी टॉय ट्रेन आहे ना, ती आम्हाला दिसली. विचार करा गाईस, कंटिन्यू ह्याच प्रकारचा पाऊस पडत होता आम्ही निघाल्यापासून. सो आम्ही ट्रेनसुद्धा नाही घेतली. आम्ही विचार केला की आम्ही चालतच जाऊन तो गडावरचा गणपती पाहणार, कारण ते तर म्हणजे 3-4 किलोमीटरवर तो गणपती होता. पण झाले असे ना, आम्ही 3-4 किलोमीटर चुकीच्या ठिकाणीच गेलो आणि आम्हाला परत 3-4 किलोमीटर मागे यावं लागलं आणि परत 3-4 किलोमीटर पुढे चालावं लागलं. खूप दिवस झाले ते ट्रेकिंग नाही केलं, त्यामुळे खूप थकवा आला होता. पण तो थकवा घालवण्याचा जो क्षण होता ना, जे की इथं आल्यावर आणि नेमकं जेव्हा मी व्हिडिओ काढत होतो त्यावेळेसच हे जे धोके होते ते गणपती समोरून हटले होते आणि एवढा सुंदर व्ह्यू मला कॅप्चर करता आला. आम्ही चाललोय कड्यावरच्या गणपतीला. माथेरानपासून कमीत कमी एक 6-8 किलोमीटरची ट्रेक आहे, ते पण रुळावरनं. सो तिकडून इथं यायचं. पण इथं आल्यानंतरचा तो दृश्य आणि नजारा आहे ना, आणि जो गणपती आहे तो खूप सुंदर आहे. थोडेसे ट्रेक आहे, दमतो माणूस पण चालतं. हा माझा छत्री खुलतो. सो असं बघायला गेलं तर आमच्या शुभमच्या पायाला आली वात, बसलाय खाली. सो फायनली आम्ही कड्यावरच्या गणपतीच्या एकदम जवळ पोचलो आहे. या ठिकाणून तुम्हाला गणपती नाही दिसत कारण ही बॅक साईड आहे, पण आम्ही गणपती रुळावरनं पाहिला होता. सो त्या ठिकाणून हवाला नजारा नव्हता दिसत. या साईडला आलो की आम्ही पूर्ण अशी मोठीच्या मोठी समोर तुम्हाला अशी दरी दिसेल, वॉटरफॉल्स दिसतील, डग एकदम खाली आल्यासारखे दिसतील. आणि हो, या ठिकाणी खूपच शांतता आहे कारण ही ट्रेक मोठी आहे आणि या ठिकाणी कोणी जास्त जात नाही. इनमेन 2च ग्रुप दिसले होते, बाकी कोणीच या ठिकाणी आले नाही. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असता तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नव्या व्हिडिओमध्ये. बाय गाईज.